सकाळी सकाळी हे असं माझ्या मागे काम लागलं होतं. तर विहानचं प्रोजेक्ट होतं, सगळ्या फॅमिली फोटोंचं तुम्ही असं फ्रेम बनवून आणायची होती. तर आता हे सांगा, हे मुलांना जमणार आहे का सीझर वापरून हे सगळं कटिंग करून वगैरे जिथल्या तिथे? तर आम्ही मस्त प्रिंट काढून आणली फॅमिली फोटोंचे 3-4 आणले आणि त्याला सगळंच असं रेडी करून दिलं. फक्त स्कूलमध्ये जाऊन चिपकवायचं होतं, म्हणजे स्वतः तयार करायचं होतं. तर फक्त आता, आणि हा एक प्रोजेक्ट होता त्याचा ॲक्च्युली, पाणी वाचवा जीवन वाचवा म्हणून त्याचं एक स्पीच होतं. ते स्पीच त्याच्याकडून पाठ करून घेतलं. तर मी अशी रेडी झाली ना की मला सोहम आणि विहान आधी पहिले विचारतात. तर काय विचारतात ते बघा. तर बघितलं तुम्ही, हे असं नेहमी रोज असतं. तर त्यांना म्हणले मी घरी काय तयार व्हायचं नाही का? तर ही जी मुलं आहे लहानपणी आई आई करणारी आहे, आता जरासुद्धा आई नाही दिसली तर सगळीकडे आरडाओरडा करत फिरतात, मम्मा कुठे, मम्मा कुठे, मम्मा कुठे. तीच मुलं मोठी झाल्यावर एकटं राहायला चांगलं शिकतात. तर जाऊ द्या, चला अजून मोठे व्हायला टाईम आहे माझ्या मुलांना. तर इथे मी किती किलो आंबे आणले होते म्हणजे तुम्हाला 4 किलो मँगोज आणले होते. आणि आता एवढे मँगोज करणार करा, इन मीन आम्ही 4 जणं, खाऊन कोण किती खाणार. तर मग मी म्हणाली चला आता आज आमरस बनवूया. पण त्याच्या आधी आम्ही छोटंसं शूट केलं मुलाबरोबर, मी माझ्या सोहमबरोबर. आणि त्याच्यानंतर मस्तच खिचडी टाकली. खिचडी माझी थोडी वेगळ्या प्रकारची असते आणि ती खूप अप्रतिम बनते आणि खूप छान लागते. सगळं आवडीने खातात गरम गरम खिचडी. त्याच्यावर पापड असेल तर पापड, कांदासुद्धा कापून तुम्ही खाल्ला ना खूप छान लागतं. आणि मग खिचडी टाकल्यानंतर इथे मी आमरसची तयारी सुरू केली, कारण की सोहमला नाही म्हटलं तरी विहानला खूप आमरस आवडतो. आणि मी थोडं जरा असं घट्टसरच करायचं ठरवलं होतं. वेलची पावडर इथे मी रेडीमेड पण आणून ठेवते, एमर्जन्सीला पटकन टाकता येईल म्हणून. कुठे ते सोलत बसा आणि ती वापरा. हे तर आहे की बोलतो ना ओरिजिनल वेलची पावडरला जी सुगंध असतो तो असं पॅकेटला नसतो, पण ठीक आहे वेळेवर काय. तर हे माझं पार्सल सकाळपासून आलं होतं. मी आज कितीतरी वर्षांनी मी आज ज्वेलरी मागवली आहे, कारण की मी नेकलेस माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी काय मागवत पण नाही. आणि कुठे घालून आपण जातो, खूप रेअरली आपण घालतो. तर हे सिम्पल आता जे खूप ट्रेंडमध्ये चालू आहे ज्वेलरी, ती खूप सिम्पल, जी कशावर पण आपण वेअर करू शकतो, ती ज्वेलरी मागवली आहे. आता ह्याच्यावर तुम्हाला समजणार नाही, कारण की बिकॉज ऑफ मी 2-2 ऑलरेडी घातलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये ते असं एम्प्टी गळा पाहिजे आणि मग ते ज्वेलरी घालायचं खूप सुंदर वाटेल. तर ह्याच्यात तुम्हाला दिसत नसेल नीट, पण खूप सुंदर होती. तुम्ही हे एखाद्या वन पीस म्हटलं की म्हणजे एथिक आपलं जे गाऊन असतो, गाऊन पण नाही म्हणजे आपला जो वन पीस असतो म्हणजे चुडीदार टाईप जो असतो त्याच्यावर खूप छान दिसेल. सिम्पल ड्रेस घातला ओढणीवाला, त्याच्यावर असं तुम्ही जर हे नेकलेस घातलं तर खूप छान दिसेल. आणि सगळ्यांना माहिती आहे ॲक्च्युली नेकलेस मीच खूप उशिरा घेतले आहे असं मी म्हणू शकते. तर मी 3-4 वेळा हे ट्राय करत बसली, कारण की मला ते माझं जे चेन आणि माझं मंगळसूत्र म्हणून मला ते समजत नव्हतं कसं दिसतं आहे. तर तुम्ही नक्की सांगा की आहे काच बरं, म्हणजे मला तरी आवडलं. तर ते व्हिडिओमध्ये इतकं छान नाही दिसत बघा. आता मी असं ठेवलं तर किती सुंदर वाटते. तर हे असं मी मागवलं होतं. आता हे कधीतरी घालायचं मुहूर्त निघेल तेव्हा नक्की तुमच्यावर तयार होऊन दाखवेन. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं आणि मग मस्त मी आता इथे आमरस काढला आहे बाहेर, फ्रीझरमध्ये ठेवलेला पटकन गार होण्यासाठी. आणि तो घट्टसर बनवला आईस्क्रीम टाईप. आणि आता आम्हाला सगळ्यांना आम्ही ही आमरस घेतो आहे. आय होप सगळे आमरस आपापल्या घरी बनवत असेल, एन्जॉय करत असेल तो, कारण की हा सीझनच असतो आपल्या मँगोंचा म्हणून वेगवेगळे डिशेस बनवले जातात. मलाही खूप बनवू वाटतात, पण मुलांनी खाल्लं नाही तर तो एक इश्यू असतो. म्हणून चला मी तर एन्जॉय करते, तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आमरस. आणि हा आमरस तर खूपच टेस्टी झालेला होता आणि खूप घट्ट छान झाला होता. वेलची पूडमुळे त्याला अजून अरोमा आला होता. चला तर हे आमरस खाऊन मला मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे विहानचा. आज त्याला मी आधीच त्याला पाठांतर करायला सांगितलं होतं, तर आता मी त्याचं लर्निंग घेते. मुलगा कधी उठला? मुलगा सकाळी लवकर उठला. मुलांनी शाळेत काय वाटली? मुलांनी शाळेत कॅडबरी वाटली. चॉकलेटचे विहान.
माझ्यासाठी आधी विहानचा अभ्यास महत्त्वाचा असतो. जेवण झालं की पहिलं मी त्याचा अभ्यास घेते. बिकॉज ऑफ तो 7:30ला अभ्यास करायला बसतो. तो पाठांतर वगैरे करतो, त्याचं काय होमवर्क असेल ते सगळं करतो. मग मला काही चान्स मिळत नाही त्याचा काय अभ्यास घ्यायला. मग त्याच्यानंतर आम्ही घेतो. जेव्हा झोपायची वेळ येते त्याच्या अर्धा 1 तास आधी आम्ही अभ्यासाला बसतो. चला, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.